आता टॉप 9 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात। बैठकीला आमचे नेते होते, कुणी नाराज नाही। राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकांतल्या अनुपस्थितीवरून आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यसभेची एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम। तुम्ही एमव्हीए किंवा इंडिया आघाडीच्या जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे गेलात तर ही सीट आमची आहे आणि त्याच्यावर आम्ही दावा ठेवलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मोठं नाव जर झालं मग पुढच्या वेळी काँग्रेस मोठं नाव आणेल, मग राऊत साहेबांची सीट आम्हाला द्यावी लागेल, मग तिसऱ्या वेळी कोणतरी अजून मोठं नाव येईल, मग आम्ही सीट घ्यायचीच नाहीत का? राज्यसभेवर जाण्याची अनेकांची इच्छा, त्यात चुकीचं काय? राजन विचारे, दानवे, खैरेही इच्छुक। उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची माहिती। राजन विचारे मला या काळात भेटले, खरं आहे। अंबादास दानवे सुद्धा इच्छुक असावेत असं दिसतंय मला। चंद्रकांत खैरेंचं माझं बोलणं अनेकदा झालं, ते मला सतत फोन करतात की आमचा विचार व्हावा। मी बोललो हा निर्णय आपल्याकडे शिवसेना पक्षप्रमुख घेतात। महाविकास आघाडीनं कुणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न, पण जागेसंदर्भात त्यांच्याकडे समन्वय नाही। राज्यसभेच्या जागेवरनं मंत्री उदय सामंतांची महाविकास आघाडीवर टीका। महाविकास आघाडीनं कोणाला राज्यसभेचा उमेदवार करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांच्यामध्ये समन्वय नाही, त्यांच्यामध्ये एकोपा नाही, त्यांच्यामध्ये एकमत नाही। हे का आजचीच भाग नाही, पूर्वीपासून चालू आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी। विधानसभेत अशासकीय ठरावाद्वारे सरकारचं वेधलं लक्ष, राज्य शासनानं केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकर यांना साद, समाजासाठी एकत्रीकरण करा, दोघे एकत्र आलो तर आमची ताकद आणखी मोठी होणार, आठवलेंना विश्वास। सगळ्या गटातटांना आपण एकत्र आणूयात असं देखील आवाहन। बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आणि मी आम्ही दोघे जर एकत्रित आलो तर आमची ताकद अजून फार मोठी होणार आहे। बाळासाहेब आंबेडकरांना माझं निवेदन आहे की समाजासाठी तुम्ही एकत्रीकरण करा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलावू, आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू। नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। काही लोकांनी आज माझी गाडी अडवण्याचं ठरवलं होतं, दुर्दैवाने माझी गाडी निघून गेली, पण तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे मला आजच सगळ्या मंत्र्यांनी आज नाशिकच्या कांद्यावर बैठक घ्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे। त्यामुळे लवकरच ती बैठक घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न आपण करू। एकनाथ खडसेंची सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार, कर्तव्यात कसूर करणं, लोकप्रतिनिधींची उद्धटपणे वागणं आणि वाळू चोरीच्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणं, खडसेंचे अधिकाऱ्यांवर आरोप। वाल्मिक कराडच्या मुलाचे सोशल मीडियावर पोस्ट, आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार। सुप्रीम कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर कराडचा मुलगा सुशील कराडची पोस्ट। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातला नार्को टेस्टचा अहवाल एसआयटीच्या हाती, न्यायालयाच्या समोर नार्को टेस्टचा अहवाल उघडला जाणार।